नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आंबा लागवडीबद्दल आपण एक सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपण लागवडीसाठी ज्या काही गोष्टी लागतात ते मग पिकाची निवड असू द्या, जमिनीची निवड असू द्या, रोपांची निवड असू द्या, लागवडीचे अंतर असू द्या किंवा लागवडीची पद्धत असू द्या, पाणी नियोजन असू द्या, खत नियोजन असू द्या, हे पूर्ण टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहिती देणार आहोत। तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंबा पीक निवड करत असताना कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे किंवा जमिनीची निवड करत असताना कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे किंवा रोपांची निवड करत असताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। त्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आंबा लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागवड अंतर काय असावं। तर लागवड अंतर जे आपण ठरवतो त्याला प्रामुख्याने बरेच फॅक्टर महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे, तुमची जमीन खडकाळ आहे, मुरमाट आहे, गाळाची आहे, काळी जमीन आहे, किंवा त्यानंतर किंवा तुम्ही किती क्षेत्रावर लागवड करणार आहात, तुम्ही 1 एकर लावणार आहे, 2 एकर लावणार आहे, 5 एकर लावणार आहे, 10 एकर लावणार आहे, त्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता जर सगळ्यात अगोदर आपल्याला विचार करायचा झाला तर लागवड अंतर काय असावं। तर आपण आज आंबा पीक लावतोय, तर ते पीक किती वर्ष टिकणार आहे। कोणत्याही पिकाची लागवड करताना असताना आपण अंतर जे निवडतो त्यामध्ये जे पीक लावतोय त्या पिकाचा कालावधी किंवा त्याचं वयोमर्यादा किती आहे, ते किती वर्षापर्यंत टिकणार आहे, त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो। जर तुमचं पीक एखादं 3 महिन्यात निघणार आहे, 6 महिन्यात निघणार आहे, 4 वर्षात निघणार आहे, 5-10 वर्षात निघणार आहे किंवा 20-30 वर्ष टिकणार आहे, तर त्या हिशोबात त्याला ते स्पेसिंग देणं गरजेचं आहे। त्यामुळं आंबा लागवड करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अंतर चुकीचं निवडलं तर आज तुम्हाला चांगलं वाटेल, पण भविष्यात जाऊन तुम्हाला खूप काही अडचणी येणार आहेत आणि त्यावर तुमचा काहीच पर्याय नसणार आहे। त्यामुळं आंबा लागवड करताय तुम्ही, तुमचं कमी क्षेत्र आहे, तुम्ही तुमचा जो काही मेंटेनन्स असेल, अंतर मशागत असू द्या किंवा त्याच्या फवारणी असू द्या, छाटणी असू द्या, त्या माणसाकडून तुम्ही करू शकता फवारणी वगैरे। पण जर तुम्ही 5-10 एकर क्षेत्र लागवड करत असाल तर त्यावेळेस माणसाकडून फवारणी करणे किंवा अंतर मशागत करणे शक्य होत नाही, कारण की आजच्या घडीला जर विचार केला तर मजुराचा खूप जास्त प्रॉब्लेम सगळीकडे चालू आहे, मग ते कोणतेही क्षेत्र असू द्या। त्यासाठी तुम्हाला जर मशीनद्वारे किंवा एसटीपीद्वारे फवारणी करायची की ब्लोअरद्वारे, ट्रॅक्टरद्वारे, जर ट्रॅक्टरने फवारणी करायची असेल तर मध्ये तुम्हाला अंतर स्पेसिंग हे जास्त पाहिजे। आज समजा तुमची बाग लहान आहे, तुमची 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्ही ट्रॅक्टरने फवारणी करू शकता, पण ज्यावेळी झाडाचं वय वाढणार आहे, झाडाचा आकार वाढणार आहे, त्यावेळेस जर मधलं अंतर जर कमी पडलं तर त्यावेळेस तुम्हाला ट्रॅक्टरने फवारणी करता येत नाही। कारण कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही गर्दीत ट्रॅक्टर घालाल फवारणी करताना तुमचा मोहर ट्रॅक्टरला ब्लोअरला थटेल, मोहर गळू शकतो किंवा डायरेक्ट प्रेशर लगेच मोहरावर पडेल, त्यामुळे पण मोहर गळू शकतो, खूप काही अडचणी आहेत। किंवा एक लहान तुमची बारीक सेटिंग झाली, त्या काळात तुम्ही आज ट्रॅक्टर घालू शकत नाही। रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही गर्दीत जरी घातलं तरी एवढं अडचण येत नाही, पण ज्यावेळेस मोहर लागतो, फळधारणा होते लहान त्यावेळेस तुम्हाला त्या फवारणी करता येत नाही। त्यासाठी 2 ओळीतलं अंतर जे आहे ती जास्त ठेवणं गरजेचं आहे। आता ते जास्त म्हणजे किती ठेवायचं, त्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुमचं जमीन कशी आहे त्यावर एक, आणि तुम्ही किती क्षेत्र लागवड करणार आहात त्यावर आपलं अंतर ठरवावं। तर 2 ओळीमध्ये किमान अंतर 12 फूट असावं, किमान अंतर 12 फूट असावं। ते कधी, ज्यावेळेस तुम्ही एखादा अर्धा एकर 1 एकर क्षेत्र लागवड करत असाल तर, जर तुम्ही 2 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर लागवड करत असाल तर किमान 2 ओळीमध्ये 14 ते 15 फूट अंतर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आता 14-15 फूट जरी ठेवलं तरी तुम्हाला 8-10 वर्षानं 12 वर्षानं तुम्हाला गर्दी होणारच आहे, पण जी 2-3 वर्षात, 4 वर्षात गर्दी होते ती 10-12 वर्षाकडे जाते। त्यासाठी 2 ओळीमधील अंतर कमीत कमी 12 फूट असावं। जर तुम्ही 1 एकर किंवा 1 एकरपेक्षा कमी लागवड करत असाल तर, आणि 1 एकरापेक्षा जास्त लागवड करत असाल तर तुम्ही 14 फूट ठेवा, 15 फूट ठेवा तरी चालू शकतं। त्याच्यापेक्षा कमी, हे मी जे तुम्हाला अंतर सांगतोय 12 फूट किंवा 14 फूट हे मिनिमम सांगतोय, जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मनावर तुम्ही वाढवून ठेवू शकता, पण त्याच्यापेक्षा कमी करू नका। बऱ्याच ठिकाणी आपली जमीन हलकी असते, हलक्या जमिनीत झाडाची वाढ पण त्या हिशोबाने होते किंवा जास्त होत नाही, मग त्यावेळेस अंतर थोडं कमी ठेवलं तर चालतं। कमी म्हणजे 12पेक्षा आत यायचं नाही, आणि जर जमीन भारी असेल तर त्या
त्या काळात किंवा त्या जमिनीत चांगलं पीक वाढतं किंवा झाडं वाढतात, त्यावेळेस गर्दी होणारी गर्दी ती खूप लवकर होते. त्यामुळं जर जमीन हलकी असेल तर 12 फूट ठेवा, जमीन भारी असेल तर 14 फूट ठेवलं तरी चालेल, 14चं 15 केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की फवारणी करण्यासाठी मजूर किंवा यंत्राचा वापर करत असाल तर यंत्राला आत जागा जायला लागेल, त्यासाठी अंतर जास्त ठेवलेलं पाहिजे. आता जर हे जे आपण अंतराचं लागवडीचे अंतर आहे त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही पण आपण बघूया. आता जर तुम्ही कमी अंतर ठेवलं, आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर 3x10, 3x7, 3x12, 3x15, 3x14 हे लागवड अंतर सांगितलं जातं. काही ठिकाणी 5x12 सांगितलं जातं, 5x14 सांगितलं जातं, काही ठिकाणी 7 फुटा सांगतात. ज्यावेळेस आपण कमी अंतर, आता बरेच जण, आता मी बऱ्यापैकी आमचे प्लॉट व्हिजिट माझे चालू असतात वेगवेगळ्या भागात, आणि ज्यावेळेस प्लॉट व्हिजिट करतो त्यावेळेस एक लक्षात येतं लोकांच्या अडचणी की त्याने अंतर खूप कमी ठेवलं आहे. एका ठिकाणी मी गेलो होतो, त्यांची जमीन काळी होती. आटपाडी भागात एका ठिकाणी व्हिजिटला गेलो असताना त्यांचा प्लॉट बघितला की त्याने 3x7 अशी लागवड केली होती. एक तर जमीन काळी आणि लागवड केली 3x7. मला सांगा, आज आपण वांग्याचं जरी रोप लावायचं झालं तरी किमान आपण 2 ते 2.5 फूट अंतर मध्ये ठेवतो. वांगा हे आपलं वर्षभर चालेल, 1.5 वर्ष चालेल जास्त टिकवलं तर. पण तुम्ही जर आंबा 3 फुटावर लावत असाल तर नक्की 100% तुम्हाला त्याचा भविष्यात आणि खूप लवकर तोटा होणार आहे किंवा मेंटेनन्स खूप जास्त होणार आहे. त्यासाठी 2, 2.5, 3 फूट ठेवलं तर फक्त कॅल्क्युलेशन केलं जातं की समजा तुम्ही 3x7 किंवा 3x10 किंवा 3x12 अशी लागवड केली तर एकरी झाडाची संख्या जास्त बसते. आता माझी नर्सरी आहे, मी जर तुम्हाला सांगितलं की 3x12 फुटावर लागवड करा, 12×36 म्हणजे आपले किती, जवळजवळ 1200 झाडं आपले बसतील. 3x12 लागवड केली तर एकरी जवळजवळ 1200 रोपं बसतील. मग माझा ऍज अ नर्सरी म्हणून विचार केला, नर्सरीवाला म्हणून जर विचार केला तर माझ्या एका एकराला 1200 रोपं जाणार आहेत. ही जर लागवड आपण 3x10 केली तर जवळजवळ 1400-1500 रोपं बसतात. मग ज्या वेळेस एखादा कस्टमर आमच्याकडे येतो आणि त्याला आम्ही सांगितलं की बाबा तू 3x12 लागवड कर, तुझी एकरात 1200 झाडं बसतात, 3 वर्षानंतर तुला एका झाडाला 5 किलो माल मिळाला तर 12×5 = 6 टन माल मिळेल आणि तुला मिनिमम 50 रुपये जर दर मिळाला तर तुझ्या कमीत कमी एकरी 3 लाख रुपये होतील. मग ते ऐकायला खूप छान वाटतं. त्यावेळेस शेतकरी पण म्हणतो अरे वा मस्त, आपलं 3 वर्षानंतर आपले 3 लाख चालू झाले. पण ऍक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंटेशन करता त्यावेळेस खूप जास्त अडचणी येतात. कारण की माझी स्वतःची ज्या आमच्या वडिलांनी लागवड केल्या त्या 20x20 वर आहेत, 15x15 वर आहेत. त्यानंतर आम्ही ज्या लागवडी केल्या त्या 7x14 वर पण आहेत. आता नवीन रिसेंटली आम्ही 5x12, 5x14 पण लागवड केली आहे. पण ऍक्च्युअली आता आमची नर्सरी आम्हाला मदर प्लांटसाठी म्हणजे काड्या काढू लागतात कलम करण्यासाठी. त्यासाठी आम्ही जर वर्षी हार्ड छाटणी करू शकतो किंवा आम्हाला उत्पन्न कमी आलं तरी चालतं. कारण की आमचं कसं आहे, आम्हाला काड्या लागतात नर्सरीला. त्यामुळं आम्ही काय करतो, जवळ लागवड करतो आणि वर्षभर आम्ही काड्या काढत असतो. त्यामुळे आम्हाला चालतं. पण ऍज अ शेतकरी म्हणून जर विचार केला तर तुम्हाला इतक्या जवळची लागवड उपयोगाची नाही. त्यामुळे आजही आपल्या नर्सरीत कोण आलं तर आपण त्यांना सांगतो की 2 झाडामध्ये मिनिमम अंतर हे 7 फूट असावं, मिनिमम सांगतो आपण. आणि 2 ओळीमध्ये मिनिमम 12 ते 14 फूट अंतर ठेवायला लावतो. तर आज तुम्ही विचार करताय, त्याचा जर फायदे सांगायचे झाले, तुम्हाला हाय डेन्सिटीचे फायदे सांगायचे झाले, जी अतिघन पद्धत आहे, अल्ट्रा हाय डेन्सिटी आहे. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की 3x12 लागवड केली तर एकरी आपले 1200 झाडं बसतात. त्याचे जर आपल्याला फायदे बघायचे झाले तर फायदे काय, आपल्या कमी जागेत जास्त झाडं बसले, बरोबर आहे. जिथं आपण 7x12 वर एकरी 5-5.5 झाडं बसतात म्हणजे 2-2.5 एकराची म्हणजे 1 हेक्टरची झाडं आपण 1 एकरात बसवली, तो आपला पहिला फायदा झाला. त्यानंतर कमी काळात समजा आपलं लागवड केल्यानंतर 3ऱ्या वर्षी उत्पन्न चालू झालं, एका झाडाला समजा 2-4 किलो 5 किलो जरी माल आला, 12×5 = 6 टन माल निघू शकतो. ऍज अ थेरॉटिकली सांगतोय, माल निघू शकतो किंवा निघेल पण, ह्याच्यापेक्षा जास्त पण निघेल. आपला मेंटेनन्स कसा आहे त्यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे कमी कालावधी 3ऱ्या वर्षी समजा मी जर 500 झाडं लावली असती आणि एका झाडाला 5 किलो माल म्हटलं तर मला किती, फक्त 2.5 टन माल मिळाला असता. 500 × 5 म्हणजे 5×5 = 25, 2.5 टन माल मिळाला असता. ही जर तुम्ही हाय डेन्सिटी लागवड केली, 1200 झाडाचं 12×5 = 60 टन तुम्हाला माल मिळतोय. कमी कालावधीत तुम्हाला जास्त माल मिळतोय. त्यानंतर
हाय डेन्सिटीचा फायदा म्हणजे आपण ज्या कमी अंतरावर लागवड करतो, कमी अंतरावर लागवड केल्यामुळे झाडाला जास्त मोठं व्हायला वाव मिळत नाही किंवा स्पेसिंग मिळत नाही, त्यामुळे झाड आपण ते तेवढंच लहान ठेवतो. झाड लहान ठेवल्यामुळं समजा आपल्याला झाडाला फवारणी करायची, तेच पूर्ण आपण झाड फवारणी करू शकतो किंवा आपल्याला झाडाला बॅगिंग करायची. आता ह्या वर्षी खूप जास्त उन्हाळा आहे. आता सध्या आज तारीख आहे 15 मार्च 2024. तर आता बऱ्यापैकी सगळं ऊन जास्त आहे, बॅगिंगचं काम सगळीकडे चालू आहे. मग बॅगिंग करत असताना ज्यावेळेस झाडं लहान असतात त्यावेळेस बॅगिंग करणं आपल्याला सोपं आहे, परंतु त्याच्या फायद्यामध्ये बॅगिंग करणं सोपं आहे. कमी काळात जास्त उत्पन्न आपल्याला मिळतं, ते पण एकदम बरोबर आहे, किंवा कमी जागेत जास्त झाडं बसतात. पण हे जर शॉर्ट टर्म जर एम असेल तुमचं, तुम्हाला जास्त पुढचा विचार नकोय, मला या पहिल्या 4-5 वर्षाचा फक्त विचार करतोय, असं असेल तर तुम्ही हाय डेन्सिटी लागवड करा. पण जास्त थोडाफार भविष्याचा विचार करत असाल त्यावेळेस तुम्हाला हाय डेन्सिटी खूप जास्त प्रॉब्लेम येणार आहेत. तर ते प्रॉब्लेम कोणते, किंवा हाय डेन्सिटी लागवड किंवा अतिघन पद्धत लागवड केल्यानंतर तुम्हाला तोटे काय आहेत. त्या तोट्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अगोदर लागवडीचा खर्च वाढतो. जिथं 500 झाडं बसणार ते तुमचे 1200 झाडं बसतात, त्यामुळे लागवडीचा खर्च तुमचा त्या मानानं वाढणार आहे. त्यानंतर तुम्ही जवळ लागवड केली त्यामुळे त्याची छाटणी व्यवस्थापन लागवड केल्यापासून तुमच्या पहिल्या 2 वर्षात खूप जास्त छाटणीवर खर्च होणार आहे. मग पहिली लागवड असू द्या, लागवड करताना खर्च वाढला, लागवडीच्या रोपांचा खर्च वाढला, लागवडीच्या खतांचा खर्च वाढला. त्यानंतर लागवड केल्यानंतर पहिली कटिंग आली, त्यानंतर पहिल्या कटिंगचा विरळणी आली, परत दुसरी कटिंग आली त्याची विरळ आली, तिसरी कटिंग आली त्याची विरळ आली. ह्या जो खर्च आहे तो मॅन पॉवर जास्त लागते आणि लागवडीचा छाटणीचा खर्च आपला हा जास्त होतो. त्यानंतर कमी दिवसात जास्त गर्दी होते, गर्दी झाल्यामुळं परत छाटणीचा आपल्याला खर्च, दरवर्षी छाटणीचा खर्च आपला होणार आहे. त्यानंतर झाडाचा आकार, आता आपण झाडाला 5 फूट किंवा 7 फूट 3 फूट अंतर देतोय, मग झाडाचा आकार त्या हिशोबाने आपला राहणार आहे. मग झाडाचा आकार कमी असल्यामुळं झाडाला लिमिटेशन येतात की तुम्हाला ते झाड तुम्हाला 30-40 किलो 50 किलो 100 किलो उत्पन्न देऊ शकत नाही. 5 किलो 10 किलो 20 किलो पर्यंत ठीक आहे, पण तुम्ही जर अपेक्षा असेल माझे 10 वर्षांतर एका झाडाला 100 किलो माल द्यावा, तर ते गणित या हाय डेन्सिटीमध्ये साध्य होत नाही. त्यामुळं एक आपल्या लिमिटेशन येतं. तुम्ही खायला भरपूर द्याल, पण झाडाचा आकार जर मोठा जर आपण होऊ देत नसेल किंवा मोठा होण्यासाठी जागा नसेल आपल्याकडे, तर ते झाडाला लिमिटेशन राहणार आहे. फक्त एवढं राहतं की झाडाला माल कमी असल्यामुळं माल क्वालिटीचा मिळतो, त्याला बॅगिंग करणं सोपं होतं, फवारणीला कव्हरेज चांगलं मिळतं, त्यामुळं ते त्याचे फायदे आहेत. पण तोटे म्हणजे खर्च आहे जास्त, छाटणीचा खर्च आहे जास्त, गर्दी जास्त होते, जेवढी जास्त गर्दी होईल तेवढी जास्त रोगराई येईल, तेवढा आपला फवारणीचा खर्च वाढेल. तर लागवड अंतर करत असताना फक्त मी सांगतोय म्हणून 7x12 लावा, 7x14 लावा, किंवा अजून एखादा कोण सांगतो की 5-12 लावा, 5-14 लावा, कोण सांगतो 3x7 लावा, 3x12 लावा, 3x15 लावा. मग तुम्ही प्रत्येकाचं ऐका, त्या लागवडीच्या अंतरावर केलेल्या बागा 5, 10, 15, 20 बागा जाऊ दे, तुमचे 4-5 हजार रुपये डिझेलला जातील, एसटी खर्चाला जातील. तुम्ही लागवडी जिथं जिथं केलेली आहे त्या बागांना भेट द्या, त्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्याकडून फायदे आणि तोटे दोन्ही तुम्ही प्रॅक्टिकली जाणून घ्या. आता माझी स्वतःची लांब पण बागा आहे, जवळ पण आहे, म्हणून मी तुम्हाला आज ज्या गोष्टी सांगतोय, ज्या मी फेस करतोय ते तुम्हाला मी सांगतोय. प्रॅक्टिकली माझं जे नॉलेज आहे ते तुम्हाला मी सांगतोय. हे माझं नॉलेज झालं, इतर लोकांचं अजून काहीतरी वेगळं असेल, कारण प्रत्येकाचा अनुभव. आता मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या की कमी अंतर ठेवलं तर काय होईल, जास्त अंतर ठेवलं तर काय होईल, हे माझ्या अनुभवातून सांगितलं. कारण आमच्या 15-17 वर्षापासूनच्या पण बागा आहेत, 12 वर्षाची पण आहे, 7-8 वर्षाची पण आहे, आता 1.5 वर्षाचे पण आहेत. लागवडनंतर 5-12 पण आहे, 5-14 पण आहे, 7-14 पण आहे, 15-15 आहे, 20-20 आहे. तर या ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या माहीत असणं खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे, आज ॲज अ नर्सरी म्हणून ज्यावेळेस तुम्ही कुठेही जावा किंवा काही कस्टमर माझ्याकडे येतात, मला एवढी रोपं पाहिजेत, मला घेणं देणं बाकी गोष्टीची नाही. तुम्हाला किती पाहिजेत, मला 200 रोपं पाहिजेत, ही माझ्याकडे आहे, 60 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे, 200 रुपयाला, 250 रुपयाला, जो काही मी रेट सांगेन तुम्हाला कोणती पसंत ते घ्या. पण त्यावेळेस तर मी तसं केलं तर त्या नर्सरीवाल्याला माहित नसतं की तुम्ही लागवड अंतरावर काय करणार आहे. त्यांना फक्त मतलब असतो की तुमची रोपं किंवा विक्री करण्याशी मतलब असतो. पण ज्यावेळेस कस्टमर आमच्याकडे येतात त्यावेळेस आपण अगोदर त्यांना बसून त्यांना विचारतो की तुम्ही लागवड कुठं करणार आहात, लागवड किती करणार आहात, जमीन किती आहे, जमीन कसली आहे, पाण्याचा सोर्स काय, सगळ्या गोष्टी आपण विचारून घेतो. त्यानंतर आपण मग सजेस्ट
करतो की बाबा तुम्ही अंतर हे नको ते. बऱ्याच ठिकाणी असे मध्ये एक कर्नाटकचे कस्टमर आलते, तिने ऐकलं होतं कुठं तर असंच 3x12 लावायचं, ते तयारच नव्हते. नाही मला 1000 झाडं पाहिजेत. मी म्हणलं 1000 नको, गर्दी होईल. मग शेवटी त्यांना 3 वरून कसं तरी वडत वडत 5 फुटापर्यंत नेलं. मग त्यावेळेस माझा एक 200 रुपये कमी जातील, पण ऍक्च्युली त्यांचं जर चांगलं झालं तर ते आपलं आयुष्यभर नाव काढतात. त्यासाठी आपण काय सांगतो की तुम्ही स्वतः या, बघा, सगळी माहिती घ्या आणि त्यानंतर रोपाचं बघा. फक्त फोनवर रोपं घेऊ नका. आजकाल एजंट खूप जास्त आहेत, नर्सरी कमी आणि एजंट जास्त झालेत. गाडीवाले एजंट आहेत, छाटणीवाले एजंट आहेत, औषध दुकानदार एजंट आहेत, म्हणजे सगळेच रोपं कोणी देतात. आता मला माहिती आहे, मला अशाच ठिकाणी रोपं मिळतात, मी देऊ शकतो. पण त्यांना जर त्या पाठीमागचा जर इतिहास माहित नसेल, त्याची माहिती माहित नसेल, फक्त रोपं विक्री करणे हा जर हेतू असेल तर घेणाऱ्याचा तोटा आहे. रोपं कसे आहेत माहित नसतात, मदर प्लांट कसे आहेत माहित नसतात, त्याची बॅक साईज कशा आहे माहित नसते, त्याचं कलम कसं केलं ते माहित नसते. त्यामुळे ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. त्यासाठी